तर आपण बघतोय राहुल गांधी या ठिकाणी अगदी काही क्षणात दाखल होत आहेत. ऋषिकेश, थोडे थांबून आपण सुषमा अंधारे यांना ऐकूयात. सुषमा अंधारे या काहीतरी बोलतायत, आपण ऐकूयात. मला वाटतं की लोकांनी जो राहुलजींचा डरो मत, हा डरो मतचा संदेश ऐकलेला आहे आणि लोग डर के आगे जीत है, उस जीत की तरफ का पुणे में ये पहला कदम है, ते पहिलं पाऊल पडलेलं आहे. हे भाजपने सांगावं. ज्या भाजपच्या पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने छीथू केलं की परक्या देशामध्ये तुम्ही किरायाने गर्दी कमावता, त्या भाजपने आम्हाला शहाणपण सांगावं. मुख्यमंत्र्यांना म्हणावं, पडताळणीच करायची असेल तर एवढे सगळे विद्यार्थी जे रस्ते दाखवतायत त्या रस्त्यांची पडताळणी करा. पडताळणी करायची असेल तर नाशिक मधल्या खड्ड्यांची करा. पडताळणी करायची असेल तर जयकुमार गोरेला मंत्रीपद देताना ज्या 19 FIR होत्या त्या 19 FIR ची करा. आणि जर फडणवीसांना खरंच पडताळणी करायची असेल तर फडणवीसांनी पडताळणी ही इथल्या वाढत्या गुंडागर्दीची करावी. स्वतः गृहमंत्री म्हणून सक्षम आहेत का, याची फडणवीसांनी करावी. काय आहे, अभाविपच्या काही तिनपट लोकांनी काही छचुंदरगिरी करायचा प्रयत्न केला. तसं नाही केलं तर कदाचित मुरली अण्णा पुन्हा दारात उभं करणार नाही म्हणून केलेला हा प्रयत्न होता. पण त्याला कोणीही भीक घालत नाही. मला त्या मुलीबद्दल कुठलीही तक्रार नाही, कारण त्या मुलीचं वय बघता आणि शी इज ॲन ऑर्फन चाइल्ड, सो तिच्याबद्दल सहानुभूती आहे, आपुलकी आहे. काही कारणं असतील, काही अडचणी असतील की ज्याच्यामुळे त्या मुलीला बोलता येत नसेल, पण तरी सुद्धा आम्ही त्या मुलीच्या पाठीशी आहोत.